नमस्कार. मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. एकजूट महाराष्ट्र न्यूजच्या हाती आलेली सर्वात महत्त्वाची बातमी. अहिल्यानगरमधील ब्राह्मण गल्लीतील गोमांस प्रकरणाचा उलगडा. 15 दिवसांच्या अथक तपासांती पोलिसांनी लावला छडा. गोमांस फेकणाऱ्या बुरखाधारी व्यक्तीची ओळख पटवून अटक केली. ब्राह्मण गल्लीत गोमांस फेकून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. 27 मे 2026 बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात घडलेल्या घटनेने संपूर्ण शहराची शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. शहरातील गजबजलेल्या माळीवाडा येथील ब्राह्मण गल्लीमध्ये रात्रीच्या सुमारास एका बुरखाधारी म्हणजेच मुस्लिम महिला बुरखा घालतात अशा वेशातील व्यक्तीकडून एका पिशवीतून संशयास्पद वस्तू फेकण्यात आल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून कैद झाली. तपासाअंती त्या पिशवीमध्ये गोमांस असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. सदर घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शिताफीने परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या सावधानतेमुळे संभाव्य होणारा अनर्थ टळला आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पोलीस यंत्रणा यशस्वी झाली. दरम्यान या बुरखा घालून गोमांस फेकीच्या प्रकरणाचा तपास म्हणजेच एक आव्हान होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित बुरख्यामध्ये असल्याने ती व्यक्ती महिला आहे की पुरुष याबाबत विविध तर्कवितर्क केले जात होते. या गोमांस फेकीमागे कोणतेही कटकारस्थान आहे काय, शहरातील नागरिकांमध्ये बोलले जात होते. गोमांस फेकणारी व्यक्ती मुस्लिम बुरखा घालून असल्यामुळे संशयाची सोयी मुस्लिम समाजाकडे जात होती. त्यामुळे मुस्लिम समाजातील नागरिकांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत दोषी व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली होती. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना कोणत्याही धर्माचा पाठिंबा नसल्याची भूमिका अनेकांनी व्यक्त केली होती. जवळजवळ 15 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेत अटक केली. पोलिसांच्या यशस्वी तपासानंतर शहरवासियांनी पोलीस प्रशासनास धन्यवाद दिले. या बुरखा घालून गोमांस फेकण्याच्या घटनेमागे कारण आणि उद्देश काय होता याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक संभाजी गायकवाड यांनी या तपास पथकाच्या प्रयत्नांची माहिती दिली असून समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. धार्मिक सलोखा आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न हा गंभीर गुन्हा आहे. अशा घटनांमध्ये नागरिकांनी सतर्क राहावे व संयम बाळगावा व अधिकृत माहितीवर विश्वास ठेवला पाहिजे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 28/5/2026 रोजी बकरी ईदचा सण होता. दिवसभराच्या बंदोबस्तानंतर रात्री साधारणतः 9:30 ते 10च्या सुमारास एक घटना ब्राह्मण गल्ली माळेवाडा या ठिकाणी अशी निदर्शनास आली की त्या ठिकाणी मांसाचा तो तुकडा आहे आणि फुफ्फुस सदृश असा तुकडा आहे आणि कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं त्या ठिकाणी टाकलेला आहे. त्यावरून महानगरपालिकेचे प्रशांत चांदणे जे स्वच्छता निरीक्षक आहेत त्यांची फिर्याद घेऊन आम्ही या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 468/2026 BNS कलम 271 292 प्रमाणे तो गुन्हा आम्ही दाखल केलेला होता. आणि साहजिकच तो तुकडा त्या ठिकाणी का टाकला यावरून बराचसा खल मीडियामध्ये पण झालेला होता आणि या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या दिवसापासून आम्ही आमच्या पोलिसांची विशेषतः DB पथकाची वेगवेगळी पथकं तयार करून सातत्यानं शोध घेत होतो. त्याच्यामध्ये एक सुरुवातीला फुटेज प्राप्त झालं. त्या फुटेजमध्ये कुणीतर बुरखाधारी एक व्यक्ती आहे आणि ती त्या ठिकाणी तिच्या त्या पर्समधून किंवा काखेला असलेल्या बॅगमधून तिथं ती मांसाचा तुकडा टाकते असं दिसून येत होतं. त्यामुळे पोलिसांसमोरचं चॅलेंज वाढलेलं होतं की ती बुरखाधारी जी व्यक्ती आहे ती महिला आहे की पुरुष आहे आणि मग असेल तर ते कोण आहे आणि त्या पाठीमागचा उद्देश काय. साधारणतः हा मागच्या 12 ते 13 दिवस सातत्यानं आम्ही तपास करत होतो. आमचे पथकं रस्त्याला दिसेल ते CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण त्या ठिकाणी करत होते. 150 पेक्षा जास्त CCTV फुटेज आम्ही त्या ठिकाणी परीक्षण केलं आणि आमच्या असं लक्षात आलं की आजच्या रोजी हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये एक आरोपी निष्पन्न झालेला आहे. ती महिला आरोपी आहे. तिचं नाव स्वाती विक्रम भोसले, वय 39 वर्षाची ही महिला आहे आणि ही नगर तालुका भागामध्ये राहणारी कामरगावची आहे. त्या दिवशी तिच्याकडं ती का आली या बाबतीत आम्ही अधिक चौकशी केली तर तिनं सांगितलं की ती भीक मागून तिच्या मुलांचं, तिला 3 मुलं आहेत, तिचा उदरनिर्वाह करते. त्याच्या संदर्भाने आम्ही सखोल चौकशी केली परिसरामध्ये तर आम्हाला माहिती मिळाली की ती भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते आणि बकरी ईदच्या दिवशी मांस मागण्यासाठी ते आलेले होते. त्याच्यामध्येच मिळालेला तो तुकडा तिला तो नको असल्यानं तो त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग बघून त्याच्यावर टाकून दिलेला होता
आणि त्या संदर्भानं अधिक चौकशी आम्ही करतोय. तिला ताब्यात घेतलेलं असून तिच्याकडून त्या दिवशी परिधान केलेली कपडे किंवा काही तत्सम गोष्टी आम्ही या पुराव्याच्या कामी जप्त केलेल्या आहेत आणि त्या संदर्भानं अधिक तपास आमचे पथकाचे या गुन्ह्याचे तपासी अंमलदार सपोनी तेजश्री थोरात मॅडम करत आहेत. विशेषतः हा गुन्ह्याची उकल करण्यामध्ये या जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक, सन्माननीय अपर पोलीस अधीक्षक, विभागाचे सन्माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनचे सपोनी तेजश्री थोरात मॅडम, पोलीस उपनिरीक्षक शेदवड साहेब, पोलीस उपनिरीक्षक DB पथकाचे इंचार्ज प्रवीण पाटील साहेब आणि त्यांच्या बरोबरच सपोनी सपकाळी साहेब आणि विशेषतः याच्यामध्ये जे मोठं परिश्रम या ठिकाणी अमोल गाडे, साबीर शेख, रिंकू काजळे, शिरीष तरटे, अतुल लाटे, विशाल दळवी, विनोद बोरगे या अंमलदारीने घेतलेला आहे आणि हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये विशेष परिश्रम घेतलेला आहे आणि प्रावीण्य मिळवलेला आहे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.